अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार धोरणात मोठा बदल करत अनेक देशांवर नवीन टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय। या नव्या धोरणाअंतर्गत भारतालाही समाविष्ट करण्यात आलं असून भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 26% कर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे अमेरिकन तसेच भारतीय शेअर बाजारांवर परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच भारतातील विविध उद्योगांवरही या टॅरिफचा मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे भारतावर याचा कसा परिणाम होणार, काय स्वस्त होणार, काय महाग होणार, जाणून घेऊ या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या अनेक देशांवर त्यांचं टॅरिफचं अस्त्र उगारले। अमेरिकेने इतर अनेक देशांप्रमाणेच भारतावर अमेरिकेने तब्बल 26% समन्यायी व्यापार कर अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ लागू केलाय। म्हणजेच अमेरिकेतून भारतात येणाऱ्या वस्तूंवर जितकं आयात शुल्क असतं तितकंच शुल्क अमेरिकेनेही भारतातून तिथं आयात होणाऱ्या वस्तूंवर लादले। कोणत्याही देशातून आयात केल्या गेलेल्या उत्पादनावर लावण्यात येणारा कर म्हणजे टॅरिफ। असा टॅरिफ लावलेल्या जवळपास 100 देशांची यादी व्हाईट हाऊसने काल 2 एप्रिलला प्रसिद्ध केली। मात्र हे 100 देश अमेरिकेवर जेवढा आयात कर लावतात त्यापेक्षा अर्धा आयात कर अमेरिकेने लावलाय। म्हणूनच ट्रम्प यांनी त्याला डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ असं नाव दिले। व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार भारत अमेरिकेवर 53% टॅरिफ लावतो, पण डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ अंतर्गत अमेरिकेनं भारतावर 26% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय। आता अमेरिकेने हा कर लादल्याने भारतावर त्याचा परिणाम होणं हे साहजिकच आहे। अमेरिकेने भारतावर 26% आयात शुल्क लावल्यामुळे भारतासमोर अनेक आर्थिक आणि व्यापार विषयक आव्हानं निर्माण होऊ शकतात। या टॅरिफमुळे भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या गोष्टी महागणार आहेत। यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकन बाजारात स्पर्धात्मक राहणं कठीण होईल, विशेषतः औषधे, वस्त्र उद्योग आणि कृषी उत्पादनं यासारख्या क्षेत्रात। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि जगातला 8वा मोठा कृषी उत्पादन निर्यात करणारा देश आहे। ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या कृषी उत्पादनांवर सुमारे 37.7% टॅरिफ लावतो, तर अमेरिका भारताकडून आयात होणाऱ्या उत्पादनांवर फक्त 5.3% टॅरिफ आकारत होती। मात्र नव्या धोरणाअंतर्गत हा दर थेट 26% पर्यंत वाढवण्यात आलाय। यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकन बाजारात महाग होतील। ट्रम्प यांच्या आदेशानंतर शेतकऱ्यांसाठी हे अडचणीचं ठरू शकतं। तसंच लहान आणि मध्यम उद्योग जे निर्यातीवर अवलंबून आहेत त्यांना खर्च वाढल्याने नफा कमी होऊन मोठा फटका सुद्धा बसू शकतो। अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे। जर निर्यात कमी झाली आणि आयात वाढली तर भारताची व्यापारी तूट म्हणजेच ट्रेड डिफिसिट वाढू शकते। यामुळे परकीय चलन साठ्यावर दबाव येईल आणि रुपयाचे मूल्य घसरण्याची शक्यता आहे। यासोबतच भारतातून अमेरिकेत 11.8 अब्ज डॉलर किमतीचं सोनं, चांदी आणि हिरे निर्यात होतात। टॅरिफमुळे ही निर्यात कमी झाली तर त्याचा परिणाम छोट्या व्यापाऱ्यांवर आणि कारागिरांवर पडू शकतो। भारतातील पुरवठा वाढल्याने दागिन्यांच्या किमती कमी होऊ शकतात। थोडक्यात टॅरिफ लागू झाल्यामुळे भारताला दरवर्षी $700 कोटी नुकसान सोसावं लागेल असा सिटी रिसर्चचा अंदाज आहे। यामुळे निर्यात घटल्यास उद्योगांना फटका बसेल, परिणामी रोजगारांच्या संधी कमी होण्याची शक्यता आहे। तसंच अमेरिकेत भारतीय वस्तू महागल्याने लोक याकडे पाठ सुद्धा फिरवतील। त्यामुळे कुठे ना कुठे संपूर्ण अर्थचक्रावर याचा परिणाम होऊ शकतो। सध्या आपण इथेच थांबतोय, पण यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।